नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी आता शेती आलो. इथंच दाजीचा हळदीचा प्लॉट आहे. हळदीमध्ये आंतरपीक म्हणून मिरच्या लावलेल्या आहेत. मिरच्या घेतो मी थोड्या आमटीसाठी आणि हळदीची थोडीशी त्याला माहिती पण विचारू. 1.5 एकर असेल का? जरा कमीच असेल. 1.5 एकर. 1.5 एकर असेल. काय वांजेर खवळलं काय नाही, फक्त निंदन आणि याला पाणी. तरी रान थोडं बत्कल आहे, पाणी धरते रान. आणि खतानं डुबा नाही ना, खत आहे ना मग. हो, शेणखत भरपूर आहे. शेणखत आहे म्हणून तर या बत्कलामध्ये आमदाच्या बरसातीच्या हिशोबानं म्हणलं तर बरी आहे. नाही तर शेणखत नसतं तर याच्यामध्ये हळद येत नव्हती काहीच. तरी खूप नंबर 1 माल आहे. शेंगा वरी आल्या ना. हो, ते ठिबक मधले खत टाकल्यानं पहा हे. हा चालूच आहे त्याचं. बेड नरम झालेत. शेंगावरी आल्या, शेंगावरी आल्या ते. हा, शेंग हा सगळे हुंबरून झाले होते. सगळं त्या ठिबकच्या खतामुळे झाले. सुरू खायची. हो, अजून आता याला कमी भरती 1 महिना लागते टाइम अजून. आता जानेवारी फेब्रुवारी तेवढा खूप भरती. 40 ला मरत नाही. 40 क्विंटल आराम के साथ होती. हो, भाव किती राहील? आता भाव काय होते ते. हो, भावाचं काय पण आता 18 काय म्हणे. हो, 40 क्विंटल किती आले पैसे? 8 लाख रुपये होत. सगळा खर्च जाऊन 5 लाख जरी उरले तर खूप झाली घेऊ. 1.5 एकरात. हो, हे हळदीचा धरून 5 लाख उरली तर काय 5 लाखाचं काय व्हायला? पूर्ण बत्कली रान आहे पाहिजे तरी. तेच जर रान चढाचं असतं ना. हो, अधिक राहिले. 3-4 एकर बदल पाणी येते सगळं. आंतरपीक मिरच्या मस्त आल्या. ती बऱ्याच हळदीवर सड आहे, याच्यावर नाही का ना. पिवळ्या जरा शेंगा आता ना. पहा ना, असे टस्ट पहा ना तुम्ही शेंग. बारीक दिसत ना, न दिसायली. पाहत आहे लहान शेंगा. काय 35 शेंग आहे म्हणलं. पहा किती टप्प शेंगा. खडच आहे. अजून 1 महिना टाइम आहे याला. 1 महिना. एका महिन्यामध्ये अजून 1-1 इंच वाढते शेंग. जमिनीमध्ये झाकून आहे ना. 1 इंच वाढते. पूर्ण साईज यायला 1 इंच अजून याची लांबी वाढते. 30-35 आहे म्हणला शेंग. आता हे बेड तुमचं जर या रानामध्ये पाणी जर येत नसतं कोणी कुणा तर या बेडची हाईट अजून जास्त राहत होती. इकडे नाही तेवढं पाणी येत नाही. हे असं येत नाही. तुमच्या खंद्या इतकाली झाली की आता मग इकडे हळद. हो, थोडं बत्कल थोडा हलका आहे, बाकी चांगली आहे. सोनं वाढायला आणि हळद आहे वाढायला. बरं, हळदीमध्ये मिरच्या सगळ्या लावल्या असत्या तर परवडत होत्या का? हो, एका झाडाला 1 किलो मिरच्या परवडतात. हो, किलो माल असेल हे सगळा जर तोडला तर किलोभर माल निघते. चालूच आहे तोडणं चालूच आहे अजून. हो, आता किती माल आहे. हो, इथे पुन्हा मिरची लांब आहे. हो, थोडी हळद मार खात होती मात्र. लागत नाही तेवढी. मिरची जर अशी पूर्ण पिकून जर विकली 200 रुपये किलो चालली ना. म्हणून ते पिकू द्यावा म्हणलं. काय जाऊ दे म्हणून बस झाल्या. गडगड झाले. ते जरासं दबलं गाडीचं पाणी. आणि बरसात झाली ना म्हणता. पाणी जास्त झालं. पाणी जास्त झालं ना. निंदा काय झालं निंद 15,000चं झाला निंदन. हळदीला शेणखत पाहिजे. हो, पण शेणखत पाहिजे. शेणखतानं गाड आमची टप्प होती हळद.
ते लोक म्हणतात ना रुण्याला काहीच होत नाही, ते औषध टाकीत राहते. हम्म. शेणखत, ते कुटाराचं खत हम्म. टाकीत राहिल्यानं हळद असे मक्कल निघते. आंब्याच्या सीझन मध्ये टॉपचं पीक म्हणलं तर हळदीचं भाव नाही का? हम्म. हा. ऊसाला ऐकत नाही, हम्म. ऊसाचा कुटा नाही. ऊसाचा माल पक्का करता येत नाही. ऊस- असं वळभर त्या डुकराने चकत मोडलं हो. अशी इतकाले ऊसा होते त्या ऊसानं, हम्म. इतकाले त्या डुकराने खूपच मोडला. मग तसं हळदीला डुकराचा त्रास नाही. नाही, वानेराचा नाही, अं, याला त्रास म्हणजे रोहीचा नाही, का असत नाही. जंगली प्राण्यांच्या हिशोबानं म्हणलं तर हळद परवडते. त्रास नाही ना याला का त्रास नाही का? हा. हे एक आहे. सगळ्यात main. निंदन हम्म. आणि याला खत हम्म. आणि पाणी, 3 गोष्टी असल्या ना. आता हळदीची माहिती बरीच दिली दाजीनं. आता केळीच्या बनात जायचं दाजीच्या. लावलं होते का आपलं? लावले होते, सगळं मोडून पडल्या. नाही, हे खरंच पीक आहे. हे म्हणजे याला बाधिक नाही काही. याला कोणत्या गोष्टीचा जरी समजा अचानक मध्ये आता या दिवसामध्ये गार पडते, हा. गार जरी पडली तरी तुमची नुकसान होत नाही काही. म्हणजे आता पीक हे बरंच आणि ऊसात म्हणतो पण नाही, 3 हंगाम खायला ऊस बी. आता तर हरभरा जाते, सोयाबीन आणि पुन्हा काय हरभरा. हा. 3 पिके चालले त्याची ऊसाची आराम के साथ. 3 पिके जातात ना. हाजी हाजी म्हणजे ते त्याला द्या पैसे, जंगलाला पैसे द्या, ट्रॅक्टरला पैसे द्या. पहिलं तरी तोडून नेत गेले ते मशीन तर आता अजून जास्त नुकसान व्हायले. दुकान होते का नाही, हम्म. म्हणजे 2-3 वर्ष मस्त पिकते वावर. 2 वर्ष तर गिवड नंबर 1 चा राहते. हे राहते ना, हो. नरम राहते रान. ऊन लागायला तुम्हाला गाडी येत आहे ना, थोडा आहे. हो, इथून काढून जातो. चल, तर आजचा व्हिडिओ इथं थांबवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद करतो.